नमस्कार दोस्तो हो, सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, आजकाल वेगवेगळ्या प्रकारची खरं तर अतरंगीच अशी रील्स बनवण्याचं वेळ फारच वाढलं आहे. अशाच एका प्रयत्नाची कथा. शीर्षक लाईक, लेखक दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. लाईक. कात्रजकडे जाणारी सिटी बस टिळक रोडवरच्या SP कॉलेजच्या बसस्टॉपवर थांबली. अतिशय सुंदर आणि आधुनिक तरुणींनी बसमध्ये प्रवेश केला. नको तितके तोकडे कपडे, मोकळे सोडलेले केस, महागडं घड्याळ, आकर्षक गॉगल, हातात लेटेस्ट मोबाईल, एका हाताच्या 2 बोटात हिऱ्याच्या अंगठ्या तर दुसऱ्या हातात सोन्याचं ब्रेसलेट. त्या तरुणी पाठोपाठ 3 तरुणांनी सुद्धा बसमध्ये प्रवेश केला. एकूणच केशभूषा आणि वेशभूषा आणि त्यांचं वागण्यावरून ती तिघही टवाळच होते. त्यातील एक त्या तरुणीच्याच बाजूला असलेल्या सीटवर जाऊन बसला. बाकी दोघांपैकी एक त्या तरुणीच्या जरा पुढे आणि एक दुसरा मागच्या बाजूला उभा होता. दोघांच्या हातात मोबाईल होते आणि बहुतेक ते मोबाईलच्या कॅमेऱ्यातून त्या मुलीलाच निहाळत असावेत. एक कात्रज द्या, त्या तरुणींनी कंडक्टरना सांगितलं. आम्हालाही कात्रजच द्या, 3 कात्रज, असं त्या तरुणीच्या बाजूला बसलेल्या तरुणाने सांगितलं. अरे चला मागे सीटवर जागा आहे, जा बसून घ्या, कंडक्टरांनी त्या उभ्या असलेल्या दोन्ही तरुणांना सांगितले. साहेब असू द्या, अहो इथून छान दृश्य दिसत आहे, असं मोबाईलवरून नजरही न हटवता ते तरुण निर्लज्जपणे म्हणाले. कोपऱ्यावर बस वळताना त्या सुंदर तरुणीच्या बाजूला बसलेला तरुण तिला मुद्दाम स्पर्श करत होता. तुला नीट बसता येत नाही का रे? चिडून त्या तरुणीने त्याला विचारलं. त्या निगरगट्ट तरुणावर फारसा काहीही परिणाम झाला नाही. बाजूच्या सीटवर बसलेल्या आजीबाईंना हा प्रकार अजिबात आवडला नाही. ए पोरा, तू माझ्या जागेवर येऊन बस, आजीबाई जरा आवाज चढवतच म्हणाल्या. नको आजीबाई, त्रास नका करून घेऊ तुम्ही, मी रागवले त्याला, ती तरुणीच मृदू आवाजात म्हणाली. आजीबाईंचं लक्ष होतंच पण त्या तरुणावर, आणि तोही जरा आता थोडासा नरमल्यासारखा वाटत होता. कात्रज स्टॉपवर उतरताना त्या तरुणीने आजीबाईंचे आभारही मानले. मुली, अंधार पडतोय, घरी नीट जाशील ना, का येऊ मी सोबतीला? नाही, नको, काळजी नका करू तुम्ही, माझे बाबा येणार आहेत मला घ्यायला, असं म्हणून ती तरुणी खाली उतरली. तिच्या पाठोपाठ 3 तरुणही बसमधून उतरले. बसमध्ये बरीच मंडळी चढत असल्याने बस जरा जास्तच वेळ थांबली होती. कंडक्टर साहेबांचं लक्ष होतंच त्या तरुणीवर. त्या तरुणी त्यांना मुंबईला एकटी असणारी त्यांची बहीण दिसत होती. ती तरुणी बसच्याच समोरून पुढे जात होती. तिच्या मागून हे 3ही तरुण. त्यातील दोघांच्या हातात मोबाईल होता आणि ते जरा अंतर ठेवून चालत होते, पण तो तिच्या शेजारी बसलेला तरुण तो मात्र अगदी तिच्या मागे मागे चालत होता. पुढच्या क्षणी काही कळायच्या त्याने त्या तरुणीची पर्स आणि मोबाईल हिसकावला आणि पळू लागला. कंडक्टर साहेब, 2 हडप सर, मला एक गाडी तळ. या प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून थोडं थांबावं असं म्हणत डबल बेल मारत कंडक्टर साहेब लगबगीने ड्रायव्हरपाशी आले आणि गाडी त्या पळणाऱ्या तरुणाच्या थोडं पुढे थांबवायला सांगून जवळ आल्याबरोबर त्यांनी त्या तरुणावर झडप घालून त्याला पकडलंच. अहो सोडा मला, असं म्हणत निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या धटिंगणाला घट्ट पकडण्यासाठी मग बसमधले अजून 2-3 कंडक्टरांच्या मदतीला धावून आले. सर्वांनी मिळून त्याला ओढत त्या तरुणीपाशी आणलं. पर्स आणि मोबाईल त्याच्याकडून काढून घेऊन तिला सुपूर्दही केला. चला पोलिसांना बोलूया, मी फोनच करते, बसमधल्या आजीबाई म्हणत होत्या. मग ती तरुणीच म्हणाली, नको आजीबाई, अहो मला मदत करणाऱ्या आपल्या सर्वांबरोबर मी एक सेल्फी घेते, असे म्हणत तिने तिच्या मागे उभे असलेल्या 2 तरुणांना सुद्धा बोलवले. कंडक्टरांना ती म्हणली, प्लीज या मुलाला पोलिसाकडे नका देऊ. अहो मी आणि हे माझे 3 मित्र आम्ही हे व्हिडिओ बनवत होतो. तुम्ही जे आत्ता बघितलं ना ते काही खरं नाही हो, निव्वळ बनाव होता.
व्हिडिओमध्ये तुम्हीसुद्धा आहात. व्हिडिओ 10 मिनिटात लाईव्ह होईल. आमच्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हां. आपणा सर्वांचं मनापासून आभार आणि तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. ती तरुणी अगदी निर्लज्जपणे सांगत होती. उगाचच वेळ वाया गेला असं म्हणत कपाळावर हात मारत सगळी मंडळी पुन्हा बसमध्ये चढली. थोड्याच वेळात तो लाईव्ह झालेला व्हिडिओ मोठ्या आवडीने बघत मित्रमंडळींना पाठवून यात मी पण आहे यात, आणि तो बघ तो मागे त्या मुलाला पकडलं ना तो मीच, असं काही सांगून नकळत व्हिडिओचे लाईक्स वाढवण्यात सर्वांनी भरघोस मदत केली. काय मंडळी, मग तुम्हीसुद्धा लाईक करणार काय अशा रीलला? अभिप्रायात नक्की लिहा. आजचं आपलं अभिवाचन, आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, मित्रमंडळींबरोबर शेअरसुद्धा करा आणि हो, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.